त्यानंतर जो सामना होणार आहे खामगाव आणि सायगाव याच्यामध्ये आपल्याला एक गोड आवाज देखील समालोचनामध्ये ऐकायला मिळणार आहे. ते आमच्या तळा तालुक्यातून आलेले आवाज सुपुत्र आहेत दिशांजी कातुर्डे सर यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. तरी मी त्यांना देखील विनंती करतो आपण थांबायचं आहे, सामना चालू करायचा आहे. सरांना विनंती करतो. स्ट्राईक एंडला फलंदाज गेलाय तो. 5 चेंडूंचं हा ओव्हर असेल. सर्व खेळाडूंनी याची देखील दक्षता आहे. सेकंड इनिंगचे सामने चालू झालेले आहेत आणि 10 चेंडू फेकले जातील. सुशांत कोटकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो रोहन. कुठेही रोहनला थोडं समजणार, बॅटची कडा घेतात ऑफसाईडला जातोय चेंडू आणि 1 या दाव्याने श्री गणेशा होतोय. सायगाव या संघाचं अचूक गोलंदाजी करण्यामध्ये गवळी समाजामध्ये नामांकित गोलंदाज ज्याला मानलं जातं तो गोलंदाज सुशांत. याच फणसवाडी या संघाने आतापर्यंत रेकॉर्ड केलंय. पहिल्या सामन्यामध्ये 49 धाव संख्या उभारली होती. त्याच सेकंड सामन्यासाठी अचूक क्षेत्ररक्षणाचं कौल घेतलं आपल्या बाजूने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारल्याने आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. सायगाव या संघाला स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय प्रतीक. अचूक फलंदाजी करण्यामध्ये तो देखील माहीर आहे. प्रतीक एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं. थोडीशी मिसफील झाली पण 2 धावेवर समाधान मानावं लागतंय का? 2 धावेवर समाधान मानलंय आणि संघाची वाढती धाव संख्या होत आहे ती 3. अशीच फलंदाजी करावी लागेल. 10 चेंडूंचा सामना असेल. दुसऱ्या राऊंडला सुरुवात देखील चांगली झालेली आहे. रोहन देखील चांगली फलंदाजी करत असतो सायगाव या संघासाठी. तसा प्रतीक देखील एक स्टार खेळाडू आहे या गवळी समाजामध्ये. काय फायदा घेतोय का? आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडीशी कीपर कडून यांच्याकडून मिसपेस झाली पण वाढती धावसंख्येमध्ये रोखू शकत नाही ते फणसवाडी या संघ आणि संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 7. धावसंख्या झाली आहे ती 4. रोहन देखील मूर्ती लहान पण कीर्ती महान त्याला करावी लागेल आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी. काय करतोय आपल्या फलंदाजीमधून पाहूया. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता पण अवांतर धाव मिळते वाईडच्या स्वरूपामध्ये. एक वाढती धावसंख्या होते संघाची सायगाव या संघाची 5. सुशांत कोटकर एक नामांकित गोलंदाज आहेत या गवळी समाजामध्ये. कांदिवली गवळी प्रीमियर लीग मध्ये चांगली गोलंदाजी प्रतिनिधित्व देखील केलं होतं. पॉईंटच्या दिशेने ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण 1 धाव परिपूर्ण. मिसफील्ड थोडीशी होते त्याचा फायदा घेता येतो सायगाव संघ. एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर केलं आणि यशस्वी देखील ठरला तो सायगाव संघ आणि वाढती धावसंख्या झालेली आहे सायगाव या संघाची 8. आता बघूया कोण कोणाची लावतो वाट, गोलंदाज की फलंदाज. अशीच फलंदाजी करावी लागेल ती प्रणितला. आपल्या फलंदाजीच्या जोरावर गोलंदाजीच्या जोरावर संघाला चांगले चषक त्याने जिंकून दिलेले आहेत. पण सुशांत कोटकर आतापर्यंत शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत आणि निर्धाव चेंडूची सांगता करतायत या षटकाची आणि संघाची धाव संख्या नेऊन ठेवली होती 8. अचूक गोलंदाजी केली सुशांतने. कुठेही समजलं नाही ते प्रतीकला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 8. थोडंसं फास्ट घ्यायचा फणसवाडी संघ. काही मान्यवर देखील उपस्थित राहिलेले आहेत या सामन्यासाठी. वेळात वेळ काढलेले श्री समर्थ ग्राम विकास मंडळ मोरवणे मुंबई या माजी उपाध्यक्ष रामचंद्र खरपुडे साहेब उपस्थित राहिले आहेत. त्यांचं मी याच्यावरती सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतो. कल्पेश चाचे साहेबांना विनंती करतो त्यांचं सन्मान करायचं. आपण सन्माननीय आदरणीय रामचंद्र खरपुडे साहेबांचा आपण याच्यावरती सन्मान करायचा. फुलगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय शैलेश फणसवाडी या संघाकडून. थोडंसं मिसफील्ड होते सुशांत कडून त्याचा फायदा घेतोय तो प्रणित आणि 1 धावे बरोबर वाढती धाव संख्या होते ती संघाची 9.
युट्यूबवर देखील विनंती करतो सन्माननीय साहेबांचं याच्याचे सन्मान केलं जाते. थोडंसं आपण इकडे देखील हे फोटोग्राफी आपण करायची आहे. लगेच थोडं जाऊया सामन्यांकडे. शैलेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पुराणी स्वतः स्ट्राईक एंडला पण निर्धाव चेंडूची सांगता होते गोलंदाजी मधून आणि यशस्वी ठरलाय चांगला गोलंदाजीमध्ये तो शैलेश. निर्धाव चेंडू टाकतोय. संघाची धावसंख्या झाली 9. तसेच ज्यांच्या रक्तामध्ये समाजसेवेची आवड निर्माण झाले आणि मोरवणे गावचा नाव अटकेपार नेऊन ठेवला ते उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय आमचे मार्गदर्शक आनंदजी रिकामे साहेब हे देखील उपस्थित. त्यांना त्यांचा यशस्वी सन्मान करण्यासाठी मी मनोज रिकामे साहेबांना विनंती करतो आपण त्यांचा यशस्वी सन्मान करायचा. शैलेश गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. कुठेही थोडंसं समजत नाहीये ते प्रतीकला फलंदाजी करत असताना पण थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये मिसफीट झाली कीपर कडून सुशांत कडून आणि त्याचा फायदा मिळाला तो सायगाव या संघाला आणि वाढतीच धावसंख्या संघाची झाली आहे ती 11. सुशांतने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. एक निर्धाव चेंडू आणि 3 धावा खर्च केल्या 3 चेंडूमध्ये. अचूक गोलंदाजी करतोय. या इनिंगचा हा शेवटचे 2 बॉल चेंडू बाकी आहेत आणि प्रत्येक काय फायदा घेतोय काय आपल्या फलंदाजीमधून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता पण अपयश आलं ते प्रतीकला आणि स्वतःची आत्महत्या करून बसल्या रोहनला स्ट्राईक देताना. नवीन फलंदाज थोडंसं फास्ट घ्यायचं आहे. विनंती करतो थोडंसं फास्ट आपण टॉस साठी यायचं. चांगला बिग फटका खेळलाय. उंची जास्त लांबी कमी आहे पण जातोय काय सीमारेषे पार. कणकणी षटकार छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळवले 6 धावा. वाढती धावसंख्या नेऊन ठेवली ती 17 आणि कदाचित हा शेवटचा चेंडू असलेला हा षटकार कदाचित खतरा ठरतोय काय फणसवाडी या संघाला. लगेचच मी विनंती करतो साठी सज्ज व्हायचं आहे. काही मान्यवर देखील इकडे उपस्थित राहत आहेत. संध्याकाळची वेळ म्हटली संडे थोडंसं फॅमिली द्यायचं टाइम असतो पण मान्यवरांनी दिलेल्या निमंत्रणाला मान देऊन आता या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहत आहेत. जसजशी एक एक पाऊल आपण पायरी पुढे चढत जातो तसं लक्ष लागलं जातो चषकाकडे. प्रणित थोडंसं फास्ट क्षेत्ररक्षणासाठी आपण जायचं आहे. 5 वाजलेले आहेत. 6 वाजायच्या आत परिपूर्ण आपल्याला सामना मी विनंती करतो की 2 सलामीवीर देखील आपण मैदानामध्ये पाठवायचे आहेत. फणसवाडी संघ आयोजकांच्या वतीने कदाचित ढोल ताशाचं देखील आयोजन केलं जाते काय या फायनल साठी. नक्कीच फलंदाज 2 सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. ढोल ताशे देखील मैदानामध्ये आले गेलेले आहेत फायनल साठी. तरी 6 वाजायच्या आत आपल्याला फायनलचा सामना देखील खेळवला जाणार आहे. तरी सन्माननीय आदरणीय कार्यक्रम टुर्नामेंट साठी उपस्थित राहिले सन्माननीय मदनजी वाजे साहेब असतील, गणेशजी वाजे साहेब असतील. वेळात वेळ काढून आल्याबद्दल त्यांचं देखील श्रीराम चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीसाठी थोडंसं फास्ट यायचं आहे. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 18 रनांची गरज आहे. 10 चेंडू मध्ये 18 धाव्या बनवाव्या लागतील फणसवाडी या संघाला. सलामीवीर साठी सज्ज होत आहेत ते सुशांत कोटकर आणि स्वतः कर्णधार शैलेश.
दोन तुल्यबळ संघ ज्यांना मांडलं जातं ते खामगाव संघ आणि एक खामगाव संघ आणि दुसरा आहे सायगाव. दोन्ही संघांमध्ये टॉस देखील केली जाते. लगेचच स्पीडअप घ्यायचा क्षेत्ररक्षणासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय नवीन गोलंदाज विनायक. 10 चेंडू 18 धावा बनवाव्या लागतील ते फणसवाडी या संघाला. सेकंड इनिंगचे सामने देखील चालू झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये टॉस झाली ती खामगाव आणि SSC सायगाव. त्याच्यामध्ये टॉस विन झाला तो खामगाव आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. 10 चेंडूंचा सामना असेल. दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. सुशांत कोटकर स्ट्राईक एंडला फलंदाजी करतायत. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज विनायक. याच्यानंतर जो सामना आहे तो खामगाव आणि सायगाव याच्यामध्ये रायगडचा एक बुलंद आवाज अभ्यास व्यक्तिमत्व आमचे गुरुवर्य दिशांजी कातुर्डे सरांचं इथे आपण समालोचन ऐकणार आहोत. सुशांत स्ट्राईक आपल्याकडे घेतलाय ज्याला फणसवाडी या संघाचा युवराज सिंग समजलं जातं. त्याचप्रमाणे काय फलंदाजी करतोय का आपल्या सामन्यासाठी आपल्या नावासाठी आपल्या गावासाठी. पण विनायकचा फुल टॉस मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती घणाघाती घाव घातला. थोडीशी मिसफील्ड झाली आणि 2 धावा परिपूर्ण केल्या. श्री गणेश होतोय 2 या धाव संख्येने. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. ही जर खेळ घेण्याचा प्रयत्न केला गेला असता आणि यशस्वी ठरलं असतं तर फणसवाडी या संघासमोर थोडंसं टेन्शनचं दडपण आलं असतं. कारण सुशांत महत्वपूर्ण खेळाडू त्यांच्या सलामीवीरसाठी आलेला फलंदाज आहे. 18 रनांचा पाठलाग करत असताना स्कोअरबोर्ड वरती 2 ही धाव संख्या उभारली गेलेली आहे फणसवाडी या संघासमोर. विनायक गोलंदाजी मार्कवर सज्ज खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतोय आणि त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला विनायकने. काय गोलंदाजी केली एकदा डीजे. संख्या उभारली होती वैयक्तिक. त्याच्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न देखील तो करेल. विनायक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आता नवीन फलंदाज आलाय तो निलेश. अचूक फलंदाजी करावी लागेल निलेशला. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे आपल्या संघाला विजयी करायचा असेल तर. महाराष्ट्र यादवचारी ट्रस्ट मसा शाखेचे सन्माननीय आदरणीय कार्याध्यक्ष गणेशजी वाजे साहेब इथे उपस्थित राहिलेले आहेत. मैदानाकडे जाऊया. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला निलेशने आणि यशस्वी देखील ठरला गेला आहे. 2 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी आणि संघाची वाढती धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती 4. तरी मी विनंती करतो आनंदजी रिकामे साहेबांना त्याने की सन्माननीय गणेशजी वाजे साहेबांचा पुलगुच्छ देऊन यशोचित सन्मान करावा. शाल आणि पुलगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान करावा. मैदानामध्ये जाऊया आपण. निलेश आखून टप्प्याची गोलंदाजी केली होती विनायकने त्याचा फायदा घेतलाय. जातोय सीमारेषे पार. येतोय काय खणखणी षटकार. काय फलंदाजी करतोय सुशांतला. माघारी स्वस्त मध्ये माघारी परतावं लागलं पण परिपूर्ण खांद्यावर जबाबदारी घेतली आणि 2 चेंडू मध्ये निलेशने चांगली फलंदाजी करताच वैयक्तिक धाव संख्या उभारून ठेवली ती 6 आणि संघाची धाव संख्या झालेली आहे ती 10. 10 या आकड्याला देखील आपल्या क्रिकेटमध्ये महत्व आहे. ज्यांचं सरांचं जर्सी क्रमांक सचिन तेंडुलकरांचा आहे 10. तेवढी धाव संख्या स्कोअरबोर्डवरती लगावली गेलेली आहे. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंगॉनला गेलेला चेंडू 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल देतात 2 धावा देखील पूर्ण. तिसऱ्या धावेचा कॉल देतात 3ऱ्या धावा देखील परिपूर्ण केलेली आहे आणि 3 धावेवरच समाधान मानावं लागतंय. 3 धावेवरती समाधान मानताच वाढती धावसंख्या झाली संघाची ती
13. एक शॉर्ट रन, एक शॉर्ट येतोय, शॉर्ट रन आहे. धाव संख्या होते ती 12. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर एक बाद. धाव संख्या झालेली आहे ती 12 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 5 चेंडू आणि 6 रनांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. अचूक गोलंदाजी करावी लागेल आपल्याला. जर यशस्वी व्हायचं असेल, या सामन्यामध्ये विजयी व्हायचं असेल तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज रोहन. कदाचित ट्रॉफी नेण्यासाठी गाडीचं देखील आगमन झालेलं आहे, ताशा देखील आलेला आहे, पण हे फायनल साठी आहे, याची दक्षता घ्यायची आपण. रोहन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, पण साईडला फलंदाजी करतोय तो फलंदाज आहे निलेश. पण अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. वाढती धाव संख्या होते संघाची ती 13. जिंकण्यासाठी गरज आहे 5 चेंडू 5 धावा. 5 धावा 5 चेंडू. कोण होणार या सामन्यामध्ये विजेता? थोडस फास्ट घ्यायचं आपण. निलेश आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न करत होता पण अपयशी ठरलाय. यशस्वी ठरलाय तो गोलंदाज निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये. रोहन यांचा सत्कार आहे ना बाकी. गणेश वजनचा झाला केला. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय रोहन. निलेश यांचा कुठेही समजला नव्हता पण अंगाची कडा घेताच एक धाव मिळते का? एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल देतात. थोडीशी मिसफल झाली गोलंदाजाकडून. रनआउटचा चान्स होता आणि निर्णायक चान्स मिळाला. लेग बाईच्या स्वरूपामध्ये वाढती धावसंख्या मिळते संघाला आणि संघाची धावसंख्या होते ती 14. जिंकण्यासाठी गरज आहे ती आता 4 धावांची. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. शैलेशला मात्र आता आपला संघ जर विजयी करायचा असेल तर 1D 2D रन घ्यावेच लागतील. पण वर्चस्व गोलंदाजीमधून जर केलं तर सामना आपल्याकडे देखील वळवला जाईल. गोलंदाजीमधून रोहनने अचूक गोलंदाजी केली तर लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असे प्रयत्न करावे लागतील ते गोलंदाजाला आपल्या रोहनला. पण सलामीवीर आलेला फलंदाज अजून मैदानामध्ये आहे तो शैलेश. काय करतोय आपल्या फलंदाजीमधून पाहूया. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल देतात. 2 धावा देखील परिपूर्ण करतायत का पाहूया. 2 धावा देखील परिपूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा कॉल देतात. 3 धावा देखील परिपूर्ण केलेल्या आहेत. ही मिसफील्ड कदाचित महागात पडू शकते. सायगाव या संघाला गरज नव्हती. एकेरी धावेचं रूपांतर होतं ते तिहेरी मध्ये करून ठेवलं फणसवाडी या संघाने आणि संघाची वाढती धावसंख्या नेऊन ठेवली ती 17. आता जिंकण्यासाठी गरज आहे ते 1 चेंडू 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. कोण होणार या सामन्यामध्ये विजेता? 2 चेंडू 1 धावा. 2 निर्धाव चेंडू जर टाकले तर सायगाव संघ देखील विजयी होऊ शकतो. पण 1 धाव काढली तर फणसवाडी संघ हा विजयी होईल. कोण होणार या सामन्यामध्ये विजेता पाहूया. मैदानाची धूळ देखील आपल्या जर्सीला लागली जाते पण डाय मारून 3 धावा देखील परिपूर्ण केलेले सलामीवीर फलंदाज स्वतः कर्णधार शैलेश. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. क्षेत्ररक्षण 30 इयरच्या आतमध्ये सगळं सजवलं गेलेलं आहे. काय होणार या सामन्यामध्ये पाहूया आपण. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. पंच आमच्याकडे वळत आणि दंडित केलाय. नो बॉलचा इशारा दिलाय आणि संघ विजयी होतोय तो फणसवाडी हा संघ. अभिनंदन संघाचं. फणसवाडी संघ हा विजयी झालाय. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल तरी